आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मराठी बातमी आपल्या हक्काची। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। वादळी हवेमुळे सोलर पंपाचे नुकसान। रिसोड तालुक्यातील रिठद परिसरात दिनांक 10 जून 2024 ला सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पावसानं हजेरी लावली। हा सर्व पाऊस रिठद परिसरातच पडला। या पावसामुळे अनेक लोकांच्या घराचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून रिठद येथील शेतकरी भुजंगराव दत्तराव सरनाईक यांच्या वाशिम रिसोड राज्यमार्ग 51 लगत असलेल्या शेतीतील विहिरीवरील असलेल्या सोलर पंपाचे संपूर्णतः नुकसान झाले असून सोलर पंपाच्या पाट्या तुटल्या व पूर्ण स्ट्रक्चर उखडून गेले। त्यामुळे संबंधित कंपनीने याबाबतची दखल घेऊन पूर्णतः दुरुस्त करून द्यावे अशी मागणी शेतकरी भुजंगराव सरनाईक यांनी केली आहे। तसेच भारत बालासाहेब नायक यांच्या शेतात लावलेल्या हळदीची आणि गावरानी 2 आंब्याची झाडे उन्मळून पडली व हळदीचीही पावसामुळे पूर्णपणे नासधूस झाली असून गट नंबर 427 मध्ये ही हळद असून याबाबतचा पंचनामा संबंधित तलाठी मुठाड यांनी करावा व महसूल विभागामार्फत आर्थिक मदत करावी। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने प्रयत्न करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.